हरि राम कृष्ण हरि सुंदर तेरा नाम देवतेवरी करकटावरी देवोनिया करकटावरी देवोनिया सुंदर तेरा नाम देवतेवरी करकटावरी देवोनिया करकटावरी Bye.
विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी रूप पाहता सुख झाले ओ साजनी तुहा विठ्ठल सुख झाले ओ साजनी तुहा विठ्ठल तुहा विठ्ठल बलवा तुहा माधव बलवा तुहा विठ्ठल बलवा तुहा विठ्ठल बलवा तुहा माधव बलवा तुहा विठ्ठल बलवा तुहा विठ्ठल बलवा बहुत सुकृताची दोरी बहुत सुकृताची दोरी बहुत सुकृताची दोरी बहुत सुकृताची दोरी म्हणून विठ्ठली आवरी तुहा विठ्ठल बलवा तुहा विठ्ठल बलवा म्हणून विठ्ठली आवरी तुहा विठ्ठल बलवा तुहा विठ्ठल बलवा तुहा माधव बलवा तुहा विठ्ठल बलवा तुहा विठ्ठल बलवा तुहा माधव बलवा तुहा विठ्ठल बलवा तुहा विठ्ठल बलवा रखुमा दे
देवीवर तुहा विठ्ठल बळवा तुहा विठ्ठल बळवा रखुमा देवीवर तुहा विठ्ठल बळवा तुहा विठ्ठल बळवा
संचित क्रियमाण भोग संचित क्रियमाण भोग ऐसे विठोबा के नाम ऐसे विठोबा के नाम ऐसे विठोबा के नाम संचित क्रियमाण होगा ऐसे विठोबाचे नाम ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंड जन्म उच्चारिता उच्चारिता खंड जन्म उच्चारिता खंडे जन्म
भुमाई जय विठोबार भुमाई जय विठोबार भुमाई विठोबार भुमाई तुटे भवरोग संचित क्रियमान भोग ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म वसो न शके पाप जाय त्रिविध तो ताप ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म तुका म्हणे माया होय दासी लागे पाया ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतान दुसरे चरण संतान त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी शुक्लां ब्रह्म विचार सार परमा अज्ञान जगत व्यापिणी वीणा पुस्तक धारिणी भयदां जाड्य अंधकारापहा हस्ते स्फाटिक मालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वंदे तां परमेश्वरी भगवती बुद्धिप्रदां शारदाम् आजच्या या कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा असून या अभंगामध्ये बऱ्याचशा निवृत्तीच्या गोष्टी आणि सर्वाधिकार सेव्य असं नाम याचा उल्लेख याचं विशेष चिंतन करणारा असा हा 4 चरणाचा अभंग आहे विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा सध्याच्या या वाटाघाटीमध्ये आपल्या या संपूर्ण जगामध्ये जो कोरोनाचा किंवा कोरोनाची जी महामारी जी महासंकट त्या जगाच्या माथ्यावरती फिरत आहे आणि त्या कारणामुळे आज संपूर्ण महाराष्ट्राभरामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर भारत देशामध्ये जगभरामध्ये काही धार्मिक कार्य किंबहुना काही व्यवहारातले कार्य हे एक संघाने एकत्र येऊन करता येत नाही आणि आज तब्बल 40 दिवस झाली की संपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर ही वारकरी संप्रदायाची कीर्तनाची परंपरा नाम सप्ताहाची परंपरा यावर या संकटामुळे अनिर्बंध आलेला आहे पण आताच्या या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून लोकांपर्यंत भजन कीर्तन प्रवचन व्याख्यान काहीशा भगवंताच्या कथा या लोकांपर्यंत कशा पोहोचवता येतील हे या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून आज आपण घेत आहोत वास्तविकता अशी आहे की
ज्यांचं नामोल्लेख करणं गरजेचं आहे. या चालू असलेल्या घडामोडीमध्ये आदरणीय पूजनीय यशोधन महाराज साखरे तथा आमचे मोठे आमचे मोठे वडील बंधू असे जरी म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. यांच्या आग्रहाखातर काहीही म्हणा, त्यांचं प्रेम म्हणा, त्यांची आज्ञा म्हणा, त्यांची प्रेरणा म्हणा आणि त्यांच्या शब्दाला, त्यांच्या विनंतीला, विनंती आम्हाला काय करू शकतात, परंतु त्यांची ही आज्ञा आहे की आपण या आधुनिक तंत्रज्ञानाच्या द्वारे किंवा आता हे चालू असलेले जे माध्यम आहे फेसबुक पेजवरती त्यांचंही नामोल्लेख करणं गरजेचं आहे. आमच्या ज्ञानाई पेजच्या सर्वा कोमल सुर्वे या ताईंनी हा जो पेज उघडला आहे आणि खरोखर या आधुनिक तंत्रज्ञानाच्या द्वारे जगाला कीर्तन, भजन, नामस्मरण कसं घडावं, श्रवण कसं घडावं, सात्विक श्रवण कसं घडावं, या उद्देशाने या तंत्रज्ञानाचा चांगला उपयोग होत आहे. त्यांनाही देऊ तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. प्रस्तुत आदरणीय मालकांनी आम्हाला व्यवहारातही आणि परमार्थातही योग्य प्रकारे मार्गदर्शन करून आणि त्यांच्या शब्दाला मान देऊन आजपर्यंत आम्ही प्रपंचाची असो किंवा परमार्थाची असो ही वाटचाल त्यांच्या परवानगीनेच करत आहोत. म्हणून आदरणीय प्रातःस्मरणीय वेदशास्त्र संपन्न सद्गुरू श्री प्रातःस्मरणीय ब्रह्मलीन बाळाराम महाराज कांबेकर या उभयंतांना अभिवादन करून आपण या कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला जो अभंग आहे त्या चिंतनास सुरुवात करणार आहोत. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. तुटे भवरोग संचित क्रियमाण भोग, ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. या अभंगामध्ये जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज किंवा या अभंगाच्या माध्यमातून जर आपण बघायचं झालं तर या अभंगामध्ये भवरोग, त्रिविध ताप, माया, विठोबाचं नाव, पाप निर्मूलन या अनुषंगाने काही चिंतन करण्याचा हा योग आहे. पहिल्यांदा भवरोगापासून आपण सुरुवात करणार आहोत. आज या जगाच्या माथ्यावरती कोरोना नामक जो विषाणू फैलावला आहे आणि त्याच्या महामारीने आज संपूर्ण जग हा त्रस्त आहे. आणखीन एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की या कोरोनाला आळा घालण्याकरता किंवा ही महामारी रोखण्याकरता सरकारी प्रयत्न जे चालू आहेत त्या संपूर्ण वर्गाला देऊ तेवढे धन्यवाद कमीच आहे. अर्थातच आमचे पोलीस बांधव, आमचे वैद्य अर्थात डॉक्टर, रुग्णसेविका, नर्स, स्वच्छता दूत, साफसफाई करणारे कामगार आहेत, काही सेवाभावी संघटना आहेत. या सगळ्यांनी आपला जीवपणा लावून या कोरोनाची जी महामारी हे थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या सगळ्यांना धन्यता कशी देता येईल? लोक टाळ्या वाजून देतात पण आपल्याला ते योग्य नाही. आपण त्यांच्याकरता एक गजर करूया. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, गुरुवर्य कांबेकर महाराज की जय, श्री सद्गुरु साखरे महाराज की जय. ईश्वराकडे ही एकच मागणी आहे की हे जी लोक आहेत हे आपले मनापासून आपल्या प्राणाची आहुती देत आहेत आणि कित्येकाने दिली आहे. आपण सर्वश्रुत आहात. आपण सगळे या सोशल मीडियावरती आपण पाहत आहोत की कित्येक डॉक्टर्स, कित्येक पोलीस या महारोगाने दिवंगत झाले.
म्हणून या लोकांना देवाने शक्ती द्यावी आणि आपल्या या संपूर्ण भारत देशातून, या विश्वातून, या जगाला या कोरोनाच्या कसाट्यातून मुक्त करावं अशी ही देवाला मागणी आहे. असो, म्हणून या जगामध्ये असे अनेक रोग आहेत. काही रोग आहेत, काही महारोग आहेत. महारोग निवृत्त करण्याकरता लोक अनेक प्रकार सांगतात, अनेक साधनं सांगतात. अर्थातच जर आपण बघून गेलो की जर एखादा रुग्ण किंवा एखादा आजारी व्यक्ती जर डॉक्टरकडे गेला, वैद्याकडे जर गेला, तर तो कफ आणि पित्त यांचा तुम्हाला त्रास आहे म्हणून ते सांगतात. प्रत्येकाची सांगण्याची पद्धत आणि प्रत्येकाची साधनं ही वेगवेगळी आहेत. जे वैद्य लोक आहेत यांच्याकडे जर आपण गेलो तर ते तुम्हाला कफ आहे, पित्त आहे, ब्लड प्रेशर आहे, रक्तदाब आहे, असे काहीतरी विकार सांगत असतात. आणि ज्योतिषाकडे जर गेलो तर ते म्हणतात की काहीतरी ग्रहपीडा आहे, ती ग्रहपीडा तुम्हाला दूर करावी लागेल. आणि भक्ताकडे गेलो, हे भगतगिरी करणारे, बंगाली विद्या वगैरे शिकणारे, यांच्याकडे जर आपण गेलो तर म्हणतात काहीतरी भूत पिशाच बाधा दिसते तुम्हाला, मला तर. पण हेच गाराणं घेऊन जर आपण साधू संतांकडे गेलो तर ते तुमचे प्रारब्ध कर्म हे अत्यंत बलवत्तर आहे आणि ते प्रारब्ध कर्म तुम्हाला हे रोग भोगायला लागतात आणि या रोगाच्या माध्यमातून होणारे दुःख हे केवळ आणि केवळ प्रारब्धाचं आहे, तुमच्या संचिताचं आहे, तुमच्या कर्माचं आहे. ज्योतिर्विदो ग्रहगतीं परिवर्तयन्ति वैद्यो वदन्ति कफपित्त मरुद गणविकारा. ज्योतिर्विदो ग्रहगतीं परिवर्तयन्ति भूतपिश्वंगो भूतविदो वदन्ति. पण प्रारब्ध कर्मान बलवान मुनियो वदन्ति. मुनी मननशिलात मुनी अथवा साधू किंवा संत, हे संत आपल्याला आपले प्रारब्ध हे तुम्हाला भोगण्याकरता बलवत्तर अशा स्वरूपाचे जे कर्म आहेत तेच आहे, हे कारण सांगत असतात. म्हणून हे कर्म तुम्हाला येणारे दुःख याला हे उपादान कारण आहे. वास्तविकता शास्त्रकाराने किंवा शास्त्रामध्ये असं वर्णन आहे की तुम्हाला दुःखाला कारण काय आहे? शरीर. मग यत्र यत्र शरीरम तत्र तत्र दुःखम. मग ते श्री रामाचे असो किंवा भगवान श्रीकृष्णाचे असो किंवा भगवान विष्णूचे असो, शंकराचे असो. एका ठिकाणी असं म्हटलं की स्वयं महेशः श्वशुरो नगेशः सखा गणेशः तथापि भिक्षाटनमेव शंभो बलियसी केवल ईश्वरेच्छा. एकतर स्वतः भगवान शंकर स्वतः बड़े बाबाओं के बाबा, सब बाबा के बड़े बाबा, आमचे महान भोलेनाथ बाबा, एकतर ते महान भगवंत आहे आणि त्यांचा भाऊ हा कुबेर आहे, त्यांचा मुलगा गणेश आहे. पण कर्म एवढे बलवत्तर आहे, ईश्वर इच्छा एवढी बलवत्तर आहे की त्यांना भिक्षा मागायला लावली आहे. असे हे कर्म बलवत्तर आहेत, हे देवाला सोडत नाही. आपण ते पूर्ण संपूर्ण जर अभंग बघितला, कर्मे दशरथ वियोगी मेला, कर्मे राम वनवासा गेला, हा संपूर्ण जर अभंग पाहिला तर कर्म एवढे बलवत्तर आहेत की प्रारब्ध आधी शरीर ते आलिया हरिहर अन्यथा न करवे अनुमात्र, हे श्रुतीशास्त्र संमत. प्रारब्ध कर्म हे अत्यंत बलवान आहेत. तिथे साक्षात हर म्हणजे भगवान महेश्वर आणि हरी म्हणजे भगवान विष्णू हे जरी आले तरी तुमच्या कर्मामध्ये बदल करू शकत नाही. हां, ते प्राणी सापेक्ष करता आहेत. जसे कर्म कराल त्या कर्मानुरूप तुम्हाला तुमचे भोग देतील. ज्याप्रमाणे न्यायाधीश असतो, तुम्ही ज्याप्रमाणे कर्म कराल, जर तुम्ही खून केला असेल, एखाद्याचा घात केला असेल तर फाशीची शिक्षा देण्याचा अधिकार हा न्यायाधीशाला. का तर तुम्ही खून केला म्हणून. जर तुम्ही सामान्य चोरी केली असती तर तुम्हाला 5 दिवस कोठडीमध्ये ठेवलं असतं, सोडून दिलं असतं. मग अपराध्याने न्यायाधीशाला शिव्या द्यायचे नाही. तुम्ही केलेल्या कर्मानुरूप किंवा कर्मानुसार तुम्हाला ती शिक्षा हा न्यायाधीश देत असतो. मग न्यायाधीश सुद्धा हा प्राणी सापेक्ष करताय.
तसा भगवान सुद्धा हा प्राणी सापेक्ष करता, ईश्वर हा प्राणी सापेक्ष करता आहे. मग आपल्या कर्माचे खापर हे देवाच्या माथ्यावरती फोडायचं नाही. हे आपले कर्म हे आपल्याला दुःखाला कारणीभूत आहे. म्हणून इथे मात्र जगद्गुरु तुकाराम महाराजांनी कोणी वैद्य कफपित्ताचा त्रास सांगतात, कोणी भगत छाचूगिरी करणारे एखादी भूत पिशाच्याची बाधा सांगतात, एखादा ज्योतिष असेल तर तुम्हाला ग्रहपीठ सांगतो. ज्योतिषशास्त्र आतापर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेरही काही भगवे कपडे धारण करणारे काही ज्योतिषी ज्यांना काही कळत नसतं पण येऊन सांगतात काहीतरी पैसा मिळावा. आता वास्तविक ज्योतिषी असणारा त्याला स्वतःचं भविष्य माहीत नाही का? ज्याला स्वतःचं भविष्य माहीत नाही तो इतरांचं भविष्य सांगण्याकरता प्रवृत्त झालेला असतो. मग दारामध्ये उभा राहतो, एखाद्या देवाचं नाव घेतो, आज सोमवार आहे, भगवान शंकराचा वार आहे, आणि मग एखादा गृहस्थ आणि सगळ्यामध्ये मुळे आमच्या महिला वर्गाने भविष्य जाणून घेण्याची फार तीव्र इच्छा असते. आणि ज्योतिषी जो असतो समोर असणारा जो साधू तो काही तुमच्या उणीवा सांगत नाही, तो चांगलंच सांगतो. मग समोर आला बस फक्त त्या सुपामध्ये तांदूळ असतं, एखादा फळ असतं, काही वांग वगैरे किंवा बटाटा असतो, आणि बाजूला चिल्लर आपले असते काही डॉलर. तो सूप पाहिल्याबरोबर हा ज्योतिष वर्ग जो आहे किंवा जो साधू आहे तो आपलं भविष्यवाणी सुरू करतो. तुमचे मालक फार मोठे मनाचे आहेत, माऊली तुमचे मालक फार मोठ्या मनाचे आहेत, त्यांची प्रगती ही होतीये आणि जगाला हे पावत नाही. पैसा बक्कळ कमवलेला आहे पण टिकत नाही. आजपर्यंत त्यांनी जगाचं भलं केलेलं आहे माऊली, पण जगाला त्यांचं हित पाहत नाही. लोक पाय खेचणारी भरपूर आहेत माऊली, तुमची प्रगती होतीये पण तुमची कोणतरी प्रगती अडवून धरलेली आहे. ही सगळी तुमची नड मी दूर करतो. भगवान शंकराच्या कृपेने फक्त 1000 रुपये लागतील, ही तुमची सगळी नड दूर करतोय. अशा पद्धतीने तुम्हाला लुबाडून नेणारे वास्तविक जगाचं भविष्य किंवा जगाचं ज्योतिष सांगणारा गृहस्थ स्वतःला स्वतःचं ज्योतिष माहित नाही का? एखादा गृहस्थ माझा मित्र आहे, त्याच्या घरी असा एक गृहस्थ आला ज्योतिषी सांगणार, आणि मग हे उन्हाळ टकू आताची शिकलेली मुलं म्हणतात महाराज तुमचं भविष्य सांगू का? म्हणतात काय बरे, तुमचं भविष्य एकच, तुम्ही दारोदार आजन्म भिक्षाच मागणार. असा हा सगळा प्रकार असतो. म्हणून पण मात्र प्रारब्ध कर्म बलवान मुनियो वदंती, साधू संत मात्र तुमचे प्रारब्ध कर्म हे बलवान आहेत असेच सांगतात, आणि तेच योग्य आहे. संतांच्या वचनाला कधी बाधा येत नाही. इतर कोणाला कोणत्या मार्गाने काय सांगेल याच्यावरती विश्वास ठेवायचा नाही. संतांचे पायी हा माझा विश्वास. बरे, आपण वैद्याकडे जरी गेलो तरी वैद्य आपल्या ठिकाणी असणाऱ्या एखाद्या रोगाची निवृत्ती करतो, पण ती निवृत्ती लयरूप होते, आत्यंतिक होत नाही. आपल्याला रोगाच्या माध्यमातून येणाऱ्या दुःखांची निवृत्ती ही आत्यंतिक करायची आहे, आणि त्यालाच वेदांत शास्त्रामध्ये मोक्ष असे म्हणतात. मोक्षाची व्याख्या काय आहे? आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, हा आपला मोक्ष आहे, आणि हा मोक्ष आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे. आणि अशी आत्यंतिक निवृत्ती व्हावी याकरता साधू संतांनी एक साधन वापरलेलं आहे. हे साधन आपलं रोग नव्हे तर भवरोग निवृत्त करेल, आणि भवरोग ज्या कर्माच्या माध्यमातून अर्थातच क्रियमान, संचित आणि प्रारब्ध याच्या माध्यमातून तुम्हाला जे भोग येतात आणि भोगाच्या माध्यमातून जे दुःख येतात ते निवृत्त करण्याकरता जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये एक साधन सांगितलंय. तुटे भवरो तुटे भवरोग तुटे भवरोग
भवरोगा तुटे भवरोगा तुटे भवरोगा संचित क्रियमाण भोग संचित क्रियमाण भोग ऐसे विठोबाचे नाम ऐसे विठोबाचे नाम ऐसे विठोबाचे नाम ऐसे विठोबाचे नाम संचित क्रियमाण भोग विठोबाचे नाम विठोबाचे नाम ऐसे विठोबाचे नाम विठोबाचे नाम तुझे भला संचित क्रियमाण भोग संचित क्रियमाण संचित क्रियमाण भोग तुटे भवरोग संचित क्रियमाण भोग या ठिकाणी सुद्धा प्रारब्ध कर्माचा उल्लेख नाही, पण ज्यावेळी आपण क्रियमान कर्म करतो संचितामध्ये जातं आणि मग ते यथाकाल फलोन्मुख झाले की ते प्रारब्ध रूपाने आपल्याला भोगायला येतात. हे थोडंसं अवघड आहे, पण आपण आंब्याचं झाड लावतो. हे आंब्याचं झाड लावलं, त्याचं संगोपन केलं, त्याला पाणी घातलं, त्याला औषध फवारणी वगैरे केली, हे आपले क्रियमान कर्म आहे. त्याला मोहर आले, त्याची निगा राखली, आपण फळं आली, फळं तोडून आणली, हे क्रियमान कर्म आहे. घरी आणली आणि आपण आडीला घातली. आडीला घालणे म्हणजे पिकत घालणे. आपल्याकडे कोकणामध्ये देशावरती अनेक वेगवेगळे शब्द आहेत, परंतु आडीला घालणे, पिकत घालणे हे आपल्याला ती फळं पिकली त्याकरता ती आडीला घालतात. म्हणजे झाड मोठं होईपर्यंत, आंबे झाडावरून काढून आणीपर्यंत हे सर्व आपले क्रियमान कर्म आहे. आणि घरी आणून आपण ज्यावेळी आडीला घालतो त्याला म्हणतात संचित. आणि ते यथाकाल 4 दिवसाने 2 दिवसाने पिकले की त्याला फलोन्मुख शब्द आहे शास्त्रामध्ये. ते पिकले की ते खाण्यास योग्य होतात, त्याला म्हणतात प्रारब्ध कर्म किंवा त्याला म्हणतात प्रारब्ध. तसे आपण क्रियमान कर्म करतो, मग या जन्मामध्ये किंवा पूर्वजन्मामध्ये ते यथाकाल पिकतात. कसे पिकतात तर तुमच्या करण्यावरती अवलंबून आहे. ते तुम्ही कर्म कसे करता, मग पापाचे असो किंवा पुण्याचे असो. ते मंद करता, ती करता का तीव्रतम स्वरूपाचे करता, त्यानुसार ते भोगायला येतात. शिशुपालाने काय केलं, तीव्रतम कर्म पापाचे कर्म भर सभेमध्ये भगवंताला शिवीगाळ केली, त्यामुळे ते पापाचे कर्म तीव्रतम स्वरूपाचे असल्या कारणास्तव ते लागलीच फलोन्मुख झाले आणि त्याला तिथे मृत्यू आला. पापाचे कर्म एकदम मंद भीष्माचार्यांनी केले. किती मंद केले, 75 जन्म. ज्यावेळी आता आपण चालू असलेलं महाभारत पाहतोय, शरपंजरी ज्यावेळी भीष्माचार्य पडले, भीष्माचार्यांनी भगवंताला विचारलं की मला हे दुःख का भोगायला आलं, आतापर्यंत मी कोणतंच पाप केलं नाही. भगवंत म्हणाले की मागचा जन्म बघ, त्याच्या मागचे बघ जन्म. असे सगळे जन्म पाहता तब्बल 75 जन्म त्यांनी धांडाळून पाहिले. आणि लहानपणी सहज जंगलातून जात असताना अर्ध मेले अवस्थेमध्ये तो सरला पडला होता. त्याला आपल्या बाणाच्या टोकामधून वास्तविक मारण्याचा हेतू नव्हता, पण तो वाटेत पडला होता. तो बाणाच्या टोकाने उडवला, तो जाऊन पेरकुटीवरती पडला. आता काही ठिकाणी निवडुंग बोलतात,
बरेचसे सगळे काटेरी झुडप, त्यावरती तो पडला आणि 14 सेकंदामध्ये ती अशी ही कथा आहे. पण आपल्याला त्यातला सिद्धांत काय ते महत्वाचं आहे की 75 जन्मापूर्वी म्हणा 71 जन्मापूर्वी म्हणा ते कर्म त्यांनी मंद केले. मारण्याचा हेतू नव्हता, बाणाच्या टोकाने तो उडवला, तो जाऊन त्या काटेरी झुडपावरती पडला काय आणि तो मेला काय. ते कर्म पिकायला फलोन्मुख व्हायला 75 जन्म लागले, मग मंद कर्म होते. पण शिशुपालाचे मात्र हे कर्म कसे होते, तीव्रतम स्वरूपाचे होते, ते भोगायला. म्हणून यथाकाल असा शब्दप्रयोग इथे केलेला आहे. अशी ही कर्माची संगती आहे. मग कर्म हे जे आहेत हे कर्म जर संपले, नष्करीम स्थिती ही फक्त साधू संतांची आहे आणि अखंड चिंतन करणारे भक्त महात्मे यांच्या ठिकाणी ही अवस्था कालांतराने येत असते, लागलीच येत नाही. पण त्रयस्थ व्यक्ती हा जगद्गुरु तुकाराम महाराजांना विचारतोय की आम्हाला हे दुःख नकोय. पण तुला जर दुःख नको असं जर वाटत असेल तर तू कर्म करू नकोस. मागील जन्मातले जे कर्म आहेत संचित अथवा प्रारब्ध कर्म ते भोगून संपव आणि आता कोणत्याही प्रकारचे पाप कर्म करू नको, म्हणजे तुम्हाला उर्वरित सगळं सुखच सुख मिळेल. पण मला असं वाटतं की मागील जन्मातले संचित कर्म आणि प्रारब्ध कर्म हे जे काही मी केले असतील ते मला दुःखाच्या रूपाने जे भोगायला येतात ते सुद्धा नको म्हणतात. अरे असं कसं म्हणा, आगा कर्मी जे उरावे ते सुखदुःखे फळा यावे तया ते भोगावया यावे ते आहे का? हे संतोक्ती आहे आणि ही अभंग आहे, ही ओवी आहे, पण लिहिणं मात्र अभंग आहे. हे भंग होणार नाही, हे संत वचन आहे. तुम्हाला शंका वाटेल कदाचित ओवीला अभंग कसं म्हणायचं. संतांची अभंग वाणी आहे, ज्ञानेश्वर महाराजांची अभंग वाणी आहे, ती ओवीच्या माध्यमातून उतरली. वास्तविक ज्ञानेश्वर महाराजांची अभंग गाथा आहे, पण ओवीबद्दल ज्ञानेश्वरी हे सुद्धा अभंगच आहे, वाङ्मय हे भंगणार नाही. त्यांनी लिहिले, काय लिहिले, आगा कर्मी जे उरावे ते सुखदुःखी फळा यावे तया ते भोगावे यावे देहा एका. ते भोगायला येतातच आणि ते भोगावंच लागतं. कारण की प्रारब्ध कर्मणा भोगा एव क्षया, प्रारब्ध कर्म हे भोगल्याशिवाय संपतच नाही असा अबाधित वेदांत शास्त्राचा सिद्धांत आहे. आणि तो सिद्धांत आपण म्हणू शकत नाही. आणि तुला जर वाटत असेल तर तू हे कर्म करू नकोस. आणि हे कर्म केले ना की तुला जन्माला यावं लागेल, पुन्हा मरावं लागेल. आगा काय सांगितले, आगा उपजणे आणि निमणे हे सातची जो माने तया जीवलोकू म्हणे संसार. हे बघा, कर्म केले की ते भोगण्याकरता जन्माला यावंच लागतं. आणि जन्म म्हटलं की शरीर, आणि शरीर म्हटलं की सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे यत्र यत्र शरीरम तत्र तत्र दुःखम. जिथे शरीर आहे असो तिथे दुःख आहेतच. आणि वेदांत शास्त्रातला अबाधित स्वरूपाचा नियम काय आहे की प्रारब्ध कर्मणा भोगात एव क्षया, ते भोगल्याशिवाय संपत नाही. मग कर्म करावे, जन्माला यावं आणि मरावं. म्हणजे जन्माला येणं आणि मरणं याला साधू संतांनी संसार म्हटलंय. काय म्हटलंय, संसार म्हटलंय. तर या जीवलोक म्हणे संसार म्हणे. आणि या संसाराला जगद्गुरु तुकाराम महाराज भव अशी संज्ञा देतात. बऱ्याच साधू संतांनी लिहिलंय. एका ठिकाणी असं म्हणतं की संसार सिंधू भव दुस्तर नुलंगवे उल्लंघिता पार बहुत वहावले दूर नलवेची तीर पहिले थडी. त्याला भव अशी संज्ञा आहे. किंवा एका ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज असे म्हणतात की भवसागर तरता भवसागर तरता हरे करी तसे चिंता पहिलं उभा राहता कटी करत
कटी कर जाते पायी घालावी जाते पायी घालावी कटी कर कटी कर पायी घालावी पायी घालावी भव अशी संज्ञा त्या संसाराला भव असं म्हटलेलं आहे. आणि या भवरोगातून या भवसागरातून तरुण जाण्याकरता अनेक साधन सांगितलेले आहेत. त्यापैकी एक जगद्गुरु तुकाराम महाराज मात्र इथे एक साधन सांगणार आहे. वास्तविकता अशी आहे की प्रारब्ध कर्म हे महात्म्याला नाही आहे. ज्ञानाची भूमिका काय आहे? ज्ञानाग्नी दग्ध कर्माने भस्मसात कुरुती तथा किंवा सत्यवादी करी संसार सकळ आलिप्त कमळ जळी जैसे. तो जे कर्म करतो ना ते अगदी कमलाच्या पानाप्रमाणे. तो जे पान असतं ते पान पाण्यापासून अलिप्त असतं. त्या पाण्याला ते पान लिप्त होत नाही. त्याप्रमाणे साधूने किंवा महात्म्याने केलेले कर्म हे त्यांना लिप्त होत नाही. त्याने ते लिप्त होत नाही किंवा त्यांना ते लागत नाही. काय म्हटलंय? तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो निधी पाप पुण्य अंगा. लागत नाही त्याला ते. अग्निरूप अग्निस्वरूप झाल्या कारणास्तव त्यांनी केलेले कर्म हे त्यांना लागत नाही. मग सुरुवातीला सांगितलेला जो नियम आहे, कोणता नियम आहे? प्रारब्ध कर्मणाम भोगत एव क्षय. प्रारब्ध कर्म हे भोगल्याशिवाय संपत नाही. हा नियम तुमचा याला बाध येते. हा नियम तुमचा अबाधित राहत नाही. शास्त्रकार म्हणतात तसं नाही. हा आमचा नियम हा अबाधित स्वरूपाचाच आहे. याला कधीच बाधा येऊ शकत नाही. मग आता तुम्ही काय म्हटले की साधू संतांना जे कर्म आहेत, जे संचित कर्म आहेत, जे प्रारब्ध कर्म आहेत ते भोगाच्या रूपाने भोगायला येतात. असे बरेचसे संतांचे प्रमाण आहेत. एका ठिकाणी तुकाराम महाराजांनी असं म्हटलं की भोगतो नगडे संचिता वाचो. भोगतो नगडे संचिता वाचो. भोगतो नगडे संचिता वाचो. भोगतो नगडे संचिता वाचो. करावे ते मनी समाधान.
समाधान करावे देवानी समाधान मनोनी मने मानो नये गेद मनोनी मने मानो नये किंवा एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला किंवा संचित क्रियमान प्रमाण काय ते प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही असं हे प्रमाण आहे. म्हणजे साधू संतांना प्रारब्ध संचित क्रियमान तीनही कर्म लागत नाही. वास्तविक भोगतो न घडे संचिता वाचुनी इथे संचित शब्द आला आहे आणि एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला इथे प्रारब्ध असा शब्द उल्लेख आहे. पण साधू संतांच्या वाङ्मयामध्ये प्रारब्ध हा शब्द संचित या अर्थाने काही प्रसंगाने घेतला जातो आणि संचित हा शब्द प्रारब्ध या अर्थाने घेतला जातो. त्याचा सविस्तर चिंतन आपण यथासांग ज्यावेळी संप्रदायपूर्वक श्रीगुरूंकडे जाऊन पामता अध्ययन ज्यावेळी करू त्यावेळी साधू संतांना नेमकं काय म्हणायचे हे आपल्याला नक्की कळेल. मग कुठे प्रारब्ध शब्द संचित या अर्थाने म्हटला आहे आणि कुठे संचित शब्द हा प्रारब्ध या अर्थाने म्हटला आहे हे कळेल. तुर्तास मुद्दा हा आहे की प्रारब्ध कर्म असो संचित कर्म असो किंवा क्रियमान असो हे महात्म्याला साधूला ज्ञानाला लागत नाही. मग सुरुवातीला सांगितलेला जो सिद्धांत आहे कोणता सिद्धांत प्रारब्ध कर्म हे भोगल्याशिवाय संपत नाही या नियमाला बाधा येते तर येत नाही. का येत नाही सांगतो आपल्याला. साधू संत हे पापही करतात आणि पुण्यही करतात. त्यांच्या कर्मी घडले जातात म्हणजे काय त्यांच्या योगाने घडले जातात पण त्या कर्मापासून ते अलिप्त असतात वेगळे असतात. हा सगळा महत्वाचा मुद्दा आहे की या योगाने जर आपण विचार केला साधू संत हे कर्म करतात पुण्याचे. त्या पुण्याचे जे फळ आहे काय पुण्याचं फळ आहे सुख आणि पापाचं फळ काय दुःख आहे. मग पुण्याचं फळ जे सुख आहे ते सुख किंवा ते भोग सुखाचं भोग त्यांचे जे शिष्य मंडळी आहेत सेवाभावी कंसामध्ये सेवा करणारे शिष्य आणि त्यांचे आप्तेष्ट इथे सुद्धा कंसामध्ये सेवा करणारे त्यांचे आप्तेष्ट त्यांचे शिष्य त्यांचे नातलग त्यांचे पुत्र त्यांचे नातू त्याने केलेले पुण्य आणि त्या पुण्याचं फळ त्या पुण्याचं भोग असणं म्हणजे सुख आहे ते त्याला भोगायला जातं. आणि त्याने केलेले जे पाप आहे साधू कृत्यान विषंतः पापकर्म शरीरारंभकम कर्म तद्वेषी प्रियवादिनो. त्यांची द्वेष त्यांची निंदा करणारे जे लोक आहेत त्यांचे जे कर्म पापाचे कर्म त्यांना भोगायला जातात. म्हणून साधू संतांनी जे केलेले जे कर्म आहेत ते कर्म भोगानेच संपतात पण ते भोग त्यांना नाही. ते भोग जातात कोणाला त्यांची उत्तम सेवा करणारे शिष्य मंडळी त्यांची नातलग त्यांचे नातू त्यांचे पुत्र त्यांचे आप्तेष्ट त्यांना मानणारे. आणि साधू संतांनी केलेले पाप त्या पापाच्या कर्माचे फळ भोगायला कोणाला जातात ते भोगानेच संपतात पण ते भोगत नाही. त्यांची निंदा करणारे जे साधू संत जे निंदक आहेत त्या लोकांना हे भोगायला जातात. म्हणून आपला नियम मात्र हा अबाधित स्वरूपाचा आहे. इथे याला बाधा येत नाही. कसं काय सांगतो मी आपल्याला. सर्वश्रुत दृष्टांत आहे आपण ऐकला असेल. एक ब्राह्मण बुवा आपल्या घरी काही मिळून त्यांना जेवण घालायचं होतं. काहीचा कालाचा औचित्य साधून काही महान पर्वणी होती त्या काळामध्ये मेहून अर्थात जोडपी काही जेवण ब्राह्मण लोकांना
जेवू घालायचं होतं. त्याकरता बासुंदी करायची होती. म्हणून गवळीवाड्यातनं, आपल्या गवळीवाड्यातनं त्यांनी घागरीमध्ये दूध आणलं आणि ते दूध आणताना त्यावरती काही झाकण वगैरे काही नव्हतं आणि ते तो मडका आपल्या डोक्यावरती घेऊन चालले होते आणि वरून एक घार मेलेला साप घेऊन चालली होती आणि तो विषारी साप होता. त्याची गरळ नेमकी त्या दुधाने भरलेल्या घागरीमध्ये पडली आणि ते दूध झालं विषारी. या गृहस्थाला काही माहीत नाही ते दूध विषारी आहे की आणखीन काय आहे. ते दूध घेऊन हा घरी गृहस्थ अगदी सात्विक अंतःकरणाने या मेहून अर्थातच या जोडप्यांना जेवण घालून तृप्त करावं असा त्याचा उदात्त भाव होता आणि त्या आनंदाने तो घरी गेला. त्याचे पंचपक्वान्न केली. ती बासुंदी करत असताना ते विषाने भरलेलं दूध त्या बासुंदीमध्ये टाकलं. ती बासुंदी झाली विषारी. वेळेच्या अभावी हा दृष्टांत आपण धावता घेऊया. ते मेहून जेवले काय आणि सर्व ते मेले. आता मला सांगा, यातून घडलेले जे पाप आहे, जी ब्रह्महत्या आहे, या ब्रह्महत्येचं पाप कोणाला लागलं? तुम्ही सांगा, कोणाला लागलं ब्रह्महत्येचं पाप? घारीला लागेल का? घार तर ती आपला भक्ष घेऊन चालली होती. मग सापाला, तो तर मेला होता. मग ब्राह्मणाला, त्या ब्राह्मणाला माहीत नाही की या घागरीमध्ये विष आहे किंवा त्या सापाची गरळ त्याच्यामध्ये पडलेली आहे. मग ती स्वयंपाक करणारी त्याची सौभाग्यवती पत्नी नव्हे, तिला तर अजिबातच नाही. दोघांनाही अत्यंत अंतःकरणपूर्वक या सर्व ब्राह्मण लोकांना जेवण घालायचं होतं. आणि ब्राह्मण लोकांना त्यांना कसं लागेल, ते तर जेवायला आले होते. मग मात्र ते जे पापाचे जे कर्म आहेत ते आकाशामध्ये अशी वर फिरत होते. जुने कीर्तनकार सांगतात की वर फिरत होते. ते यमाकडे गेले, म्हणतात आम्हाला काहीतरी जागा द्या. यम म्हणाला की थांबा जरा, तुम्हाला जागा मिळेल आणि याची व्हॅकन्सी चांगली असते बरं का, ही लवकर व्हॅकन्सी मिळते म्हणतात, याची जागा नक्की मिळेल. झालं. 1 तासात भरामध्येच ती जागा त्यांना लगेच मिळाली. पाणवट्यावरती आता महिला मंडळींना याच्या त्याच्या उचापत्या करण्यामध्ये फार आवड असते आणि त्याच्यामुळे काय झालं, त्या पाणवट्यावरती गेलं आणि मग ही महिलांना ची मुद्रांची भाषा येते, मला माहीत नाही. अशा पद्धतीने आपल्या एकामध्ये कानामध्ये सांगत असत. बघितलं काय डाव साधला ब्राह्मणांनी. या घरी ब्राह्मण लोकांना बोलावून काय घेतले, विषाचं जेवण काय केलं आणि कोणाला समजू नये म्हणून जेवणाच्या माध्यमातून विष घालून या ब्राह्मण लोकांना मारून टाकलं. झालं. यमाने बोट टाकलं, ती बघा ती जागा म्हणतात, ती बघा जाऊन त्यांच्या माथ्यावरती बसा. येती निंदेपाशी आशेष पापे. निंदा करणाऱ्यांच्याकडे ही पाप धावून येतात, असं धावून येतात. म्हणून निंदा क्रूर ग्रहांची राशी मिळे, क्रूर ग्रहांची मांदी आणि मिळे एके राशी का निंदकापाशी येते आशेष पापे असं एक प्रमाण आहे की निंदा करणाऱ्यांकडे हे सगळी पाप धावून येत असतात. तसंच हे जे कर्म आहेत कोणाला जरी लागत नसते तरी ते कर्म निंदा करणाऱ्या माणसांना लागत असतात. म्हणून साधू संतांची निंदा करू नका. साधू संतांची निंदा केली की त्यांच्याकडून घडलेली जी पाप आहेत, वास्तविक घडलेली पाप आहेत, त्यांना ती लागत नाही. जातात पुढे निंदा करणाऱ्या माणसांकडे, असं आहे. मग त्रयस्थ माणूस म्हणतो की आम्ही काही साधू नाही, आम्ही काही संत नाही, आम्ही काही महात्मा नाही की जेणेकरून आमच्या प्रारब्धाचा किंवा संचित कर्माचा ऱ्हास व्हावा किंवा त्या कर्माचा लवलेश आम्हाला लागू नये. आम्ही सामान्य जीव आहोत, पामर आहोत. आम्हाला काहीतरी मार्ग सांगा जेणेकरून आमचा जन्म हे निवृत्त होईल, आमचे पाप हे निवृत्त होतील, आमचा भवरोग हा निवृत्त होईल, आमचे 3ही कर्म निवृत्त होतील. हो, असा मार्ग सांगा. म्हणजे सांगतो तुम्हाला, तो मार्ग सोपा आहे आणि त्याची दुसरी कंपनी नाही उलटत. त्या औषधालयामध्ये जर आपण गेलो, मेडिकलमध्ये जर आपण गेलो तर तिथे ते जो देणारा व्यक्ती असतो तो काय सांगतो की माझ्याकडे औषध आहे पण कंपनी दुसरी म्हणतात. तसं काही उपासना असतात. आता सौर्य उपासना आहे, सूर्य कवच आहे, देवी कवच आहे, आणखी साधनं करत असतात.
आणि ही सगळी साधनं करत असताना त्या साधनांनी आपल्या ठिकाणी असणारे दुःख निवृत्त होतीलच असं नाही, पण जगद्गुरु तुकाराम महाराज जे साधन सांगणार आहे ते साधन मात्र आहे, सर्वश्रेष्ठ आहे, सर्वाधिकार सेव्य आहे आणि अंतिम गंतव्य स्थानाला नेणारा अशा स्वरूपाचं आहे ते साधन. ते देवाचं नाव अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. ऐसे विठोबाचे नाम, 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 ऐसे विठोबाचं नाम. ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. फक्त देवाचं नाव घ्यावं आणि आपल्या ठिकाणी असणारे संचित क्रियमान प्रारब्ध कर्म, अविद्या, पाप, जन्ममरणादी परंपरा ही खंडित करण्याकरता देवाचं नाव हे उत्तम साधन आहे. त्रयस्थ व्यक्ती म्हणतो मग आमचे रोग बरे होतील का? आणि तर रोग बरे काय होतील? भवरोगा ऐसे जाय आणि काय शिल्लक आहे? त्रयस्थ लोकांची मागणी किंवा सामान्य माणसाची मागणी ही शिल्लक असते आणि सामान्य विचार करतात. आपल्याला दृष्टांत ज्ञात आहे. म्हणजे राजाकडे चुना मागणारी लोक असतात. राजा जर प्रसन्न झाला तर त्याकरता चुना मागणारे लोक असतात. राजा प्रसन्न झालेला आहे त्याकरता चुना मागावं, म्हणजे आपली मागणी ही फुकट घालवावी. तो प्रसन्न झालेला आहे हे त्याकडे काय मागावं याची आपण आपल्याकडे अक्कल पाहिजे. तसं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलेलं हे जे साधन आहे हे निश्चित फलपर्यवसायी असल्या कारणास्तव त्याच्यावरती कोणताच अविश्वास न ठेवता साधू संतांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवूनच आपण पाऊल उचललं पाहिजे. त्याकरता जगद्गुरु तुकाराम महाराजांनी तिथे जे साधन सांगितलेलं आहे हे सर्वोत्तम आहे. कसं आहे, एखाद्या चांगल्या 5 स्टार 3 स्टार 7 स्टार आपण जात नाही, आम्ही कधी गेलो नाही, पण हॉटेलमध्ये लोक जातात आणि तिथे जाऊन एक त्रयस्थाने विचार का चहा मिळेल का? आता एवढ्या मोठ्या त्या खानावळीमध्ये किंवा हॉटेलमध्ये जर गेलो तिथे चहा मिळणार नाही का? चहा लोकांना सवय आहे, पण जवळजवळ 5-5 कोटीचे बंगले बांधतील पण खाली रिक्षा चालवतील. सामान्य हे अशी ही मानसिक दारिद्र्यता त्यांच्याकडे असते. असे विचार करणारे लोक आहेत, हे फार सामान्य लोक विचार करणारे आहेत. तिथं काय झालं की राजहंस पक्षी, एक दृष्टांत आपल्याकरता मी सांगतो. राजहंस पक्षी हा आपल्या मानस सरोवरापासून असा उडत उडत निघाला आणि मध्यंतरी एक त्याला पाण्याचं डबकं मिळालं. तिथे काही बगळे होते आणि ते बगळे आपले काहीतरी त्या गवतामध्ये चरत होते. आणि असे राजहंसी पक्षाला तहान लागली म्हणून तो आपला नाईलाजाने उतरला खाली. राजहंस पक्षी हा कुठेही उतरत नाही. त्याची जी ठिकाणं आहेत स्वच्छ सुंदर रमणीय अशी जी ठिकाणं आहेत
त्याच ठिकाणामध्ये ते राहत असतात. वास्तविक दिसायला राजहंस पक्षी आणि बगळा सारखा दिसतो, पण हंस हा बघू बघा बगळा हा बगळाच असतो, हंस कधी होऊ शकत नाही. तसं कोकिळा ही कोकिळ आहे, कावळा हा कावळा आहे. किंवा आणिता त्या गती हंस कावळीने होती. कितीही प्रयत्न केले कावळ्याने तरी हंस होऊ शकत नाही. त्याप्रमाणे बगळे तिथे होते, हंस उतरला. मग बगळ्यांनी आपली चर्चा सुरू केली. काय हो म्हणते, तुम्ही कोण? तुमचे पंख, तुमची लाल चोच, तुमची मान, बाकी सगळं रंग वगैरे जो शुभ्र रंग आहे, पांढरा रंग आहे, आमच्यासारखाच दिसतोय. पण तुमची लाल चोच वगैरे पाहून जरा तुम्ही काहीतरी वेगळे दिसता, तुम्ही आमच्यासारखेच दिसता. तसंच परमार्थामध्ये काही लोकांची वृत्ती असते, काही महात्मे, काही साधू संत. वर्तत दिसती देही परी ते देहीना माझ्या ठाई, मी तयांच्या हृदयी समग्र असेल. असे काही थोर महात्मे असतात. हे सामान्य लोकांच्या संघामध्ये जाऊन बसतात, त्यांचे ते कर्म करत असतात. पण ते संत मानव रूपाने त्यांना बघून ते सामान्य नाही. संत संत आहेत, महात्मे महात्मे आहेत. तसे बगळे बगळे आहेत, राजहंस हा राजहंस आहे. त्यांनी विचारणा केली, आपण कोण, कुठून आहात? म्हणतात मी मानस सरोवरापासून आलो. तिथे काय म्हणतात? तिथे म्हणतात तर चांगले म्हणतात वैदुर्य रत्न आहे. तिथे प्रवाळ आहेत, अशी कमळांची ताटवेचे ताटवे आहेत, अशी रमणीय जागा आहे, वातावरण फार सुशोभित आहे. तिथे कित्येक काळ जरी राहिलो तरी रोगराई होत नाही. बरं, बगळ्यांनी शांत बसावं की नाही? बगळे काय म्हणाल, तिथे खेकडी भेटतात का? बगळ्यांनी शांत बसावं की नाही? तिथे ते खेकडे वगैरे मिळतात का म्हणतात. आता जो जिथे राहतो, जो जेथीचे गौरव नेणीचे तयासी ते बिंगुळवाणे. अहो, ज्यांनी ब्रह्मज्ञान सेवन केलेलं आहे त्याला या रेमट कहाण्या आवडत नाही. काही लोकांनी आपल्या लोणच्यावरती ताण भागवावी असं असतं, पण ज्यांनी पंचपाक्वाने सेवन केलेलं आहे, जे तत्वज्ञानाचं ग्रहण करतात किंवा जे श्रवण करणारे लोक आहेत, त्यांना सामान्य येराने सांगाव्या रेमट कहाण्या, चित्ता रंजवणी कराव्या. वास्तविक आम्ही ज्या परंपरेचे पायक आहोत, अर्थातच ज्या घराण्यामध्ये किंवा ज्या घराण्याचा अनुग्रह मला आहे ते आदरणीय प्रातःस्मरणीय ब्रह्मलीन कांबेकर महाराज, अत्यंत शुद्ध स्वरूपाची परंपरा, अत्यंत सात्विक स्वरूपाची परंपरा. आणि ज्या परंपरेचा पायक किंवा शिष्यत्व मला मिळालं त्यामध्ये मी अत्यंत भाग्यवान आहे. आणि ज्यांच्याकडे ज्ञानग्रहणाची मला संधी मिळाली ते आमचे वेदशास्त्र संपन्न सद्गुरू श्री साखरे महाराज यांच्याकडे काही काळ वेदांत श्रवण करण्याचा जे भाग्य मला मिळालं त्याचाच काहीसा भाग मी ते सांगण्याचा प्रयत्न करत आहे. वास्तविकता इथे असं आहे की वेदांत श्रवण करणं आणि रेमट कहाण्या श्रवण करणं हे काहीच्या अनुषंगाने त्याचे वेगवेगळे वर्ग आहेत. त्या वेगवेगळ्या वर्गांचा आपण कधीही विचार करत नाही. म्हणून तूर्तास तो विषय बाजूला ठेवून इथे ज्याप्रमाणे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलेला जो मार्ग आहे किंवा जे साधन आहे त्या नाम साधनाने भवरोग जर जात असतील तर तुम्ही रोग जातील असं विचारताय काय? भवरोग ऐसे जाय आणि काय शुल्लक आहे, हे शुल्लक रोग इथे राहणारच नाही. म्हणून ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म काय आहे की वेदांत शास्त्रामध्ये एक मालिका आहे. ती मालिका अशी आहे की शरीर दुःखाला कारण काय? शरीर. दुःखाला कारण काय? शरीर. शरीराला कारण काय? धर्माधर्म. धर्माधर्माला कारण काय? अनुकूल प्रतिकूल ज्ञान. अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला कारण काय? रागद्वेष. रागद्वेषाला कारण काय? भेदज्ञान. आणि भेदज्ञानाला कारण काय? स्वस्वरूपाचं अज्ञान. आणि सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे याला अर्थातच दुःखाला कारणीभूत असणारं जे शरीर आहे ते शरीर यत्र यत्र शरीरम तत्र तत्र दुःखम त्याची आपण बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे. म्हणून जिथे शरीर आहे ते शरीर निवृत्त झालं पाहिजे.
आणि ते शरीर निवृत्त व्हावं असं जर वाटत असेल तर कर्म निवृत्त झाले पाहिजेत. आणि हे कर्म निवृत्त होण्याकरता विठोबाचं नाव. हे कर्मातून निवृत्त झाली की जन्म निवृत्त होणार आहे. आणि जन्म निवृत्त झाले की आपोआपच त्याच्या अनुषंगाने येणारे कर्म, त्या कर्माच्या माध्यमातून होणारे भोगाचे व पुण्याचे फळ असो किंवा आणखीन पापाचे फळ असो, हे आपल्याला क्रमशः प्राप्त होणार नाही. असा हा योग आहे. म्हणून त्याकरता ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म, असं विठोबाचं नाम आहे की जेणेकरून तुम्हाला जन्मच होणार नाही. जन्म नाही तर शरीर नाही. बघा, जन्म नाही तर शरीर नाही, शरीर नाही तर दुःख नाही. म्हणून त्याकरता विठोबाचं नाम सर्वश्रेष्ठ आहे. सर्वाधिकार सेव नाही, ते आपण सेवन केले पाहिजे. एकदा आणि ते कधी, या नरदेहाला आल्यानंतर, या नरदेहाला आलेल्या जीवाने जर देवाचं नाव घेतलं तर आपल्या जन्म मरणावरती, या परंपरेवरती, अनर्थ परंपरेवरती घाला किंवा ती खंडित होणार आहे. ही परंपरा निवृत्त होणार आहे. इतर देहामध्ये मात्र आपण देवाचं नामस्मरण करू शकत नाही, त्यामुळे आपली परंपरा खंडित होऊ शकत नाही. इतर देह भरपूर आहेत. जलजा नवलक्षास्तु, दशलक्षास्तु पक्षिणा, रुद्रलक्षास्तु कुमेद्या, स्थावराणांचे विंशती, 83 लक्ष गवादीनाम, चतुर्लक्षास्तु मानवा. 84 लक्ष आहे येऊन एकूण. त्यामध्ये मानव हा अशा पद्धतीचा आहे की त्याला विचारशक्ती ही प्राधान्याने दिलेली आहे, वाचाशक्ती प्राधान्याने दिलेली आहे. तो पृथक्करण करू शकतो, त्याला विचारशक्ती दिलेली आहे. खरं काय, खोटं काय, चांगलं काय, बरं काय, खऱ्या वाईटीची संगती लावण्याकरता बुद्धी आणि वाणी ही दिलेली आहे. म्हणून तो देवाचं नाव घेऊ शकतो आणि हे याच देहामध्ये शक्य आहे. आणि जर तुम्ही या देहामध्ये जर देवाचं नाव घेतलं तर मग उर्वरित पुढील जन्म, जी जन्म मरणाची अनंत परंपरा आहे, ती आपोआपच खंडित होईल. म्हणून या देहामध्ये भगवंताचं नाव आपण घेतलं पाहिजे. कारण की अत्यंत सोपं, विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा, करी पापा निर्मूलन. आता सध्या चालू असलेले काही मित्रवर्गांनी चॅलेंजेस दिलेले आहेत. कोणी पसायदानाचं दिलेलं आहे, कोणी रामकृष्णादी मंत्राचं दिलेलं आहे. पण हे चॅलेंजेस कित्येक शेकडो वर्षापूर्वी साधू संतांनी आधीच देऊन दिलेले आहेत. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा, करी पापा निर्मूलन, किंवा ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. ज्या योगाने तुम्हाला रोग आले ते रोग निवृत्त होण्याकरता तुम्ही देवाचं नाव घेतलं पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणून ऐसे विठोबाचे नाव उच्चारिता खंडे जन्म, ही जन्म मरणाची परंपरा यावरती घाला घालणार किंवा ही परंपरा खंडित होऊन या ठिकाणी आपल्याला कोणतेही दुःख निवृत्त होणार नाही. अजून काही कोणती फल आहे का? अजून कोणतं फल जगद्गुरु तुकारामांनी सांगितलं आहे का? तर या अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगितलेलं आहे. अशा नामधारकाच्या ठिकाणी वसो न शके पाप,
जाय त्रिविध ताप. अशा नामधारकाच्या ठिकाणी कोणतंच पाप राहत नाही. त्याच्या ठिकाणी पाप राहत नाही. आणि पाप नसल्यामुळे उर्वरित त्रिविध तापही राहत नाही. कारण की पाप हे कारण आहे आणि त्रिविध ताप हे कार्य आहे. जर कारण नसेल तर उर्वरित कार्यही होऊ शकत नाही. ते त्रिविध ताप कोणते? तर आध्यात्मिक ताप, आधी भौतिक ताप आणि आधी दैविक ताप. हे तीनही तापाची निवृत्ती करायची असेल तर तुम्ही देवाचं नाव घ्या. शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराज कंसात पैठणचे. शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराज जाणीवपूर्वक बोलतो की कंसात पैठणचे एकनाथ महाराज शांतीब्रह्म. त्यांनी भागवतामध्ये हे जे त्रिविध ताप आहेत यांच्या व्याख्या ओवीबद्ध करून ठेवलेल्या आहेत. काही मला आठवले तर मी सांगतो आपल्याला. आत्मानाम अधिकृत्य इति अध्यात्म. शरीरासंबंधी होणारे जे आजार आहेत मग कोणतेही असो, मग सामान्य रोग असो किंवा महारोग असो, आणि आता होणारा जो कोरोना विषाणू आहे याच्यापासून होणारी जी बाधा असो, हे आध्यात्मिक दुःख आहे. हे आध्यात्मिक ताप आहे. आधिभौतिक दुःख, भूते ताडीला आत्मा मारीला, अशी प्रमाण आहेत की यांच्या योगाने होणारी स्वभिन्न पदार्थापासून किंवा स्वभिन्न भूतापासून प्राणांपासून होणारे जे दुःख आहे त्यालाच आधिभौतिक दुःख म्हणतात. आणि दैवी अतिवृष्टी का अनावृष्टी, राजकीय लुटीला झाला कष्टी, आगीने जळता नर आहे संकटी, अशी प्रमाण आहेत. मला पुसटसे आठवतात, पण त्याचा मूळ हेतू किंवा त्याचे मूळ सविस्तर विस्तार जो आहे की शरीरासंबंधी होणारे जे आजार आहेत ते आध्यात्मिक दुःख आहे. आपल्यापासून भिन्न असणारे जे भूत मात्र त्यांच्यापासून होणारा त्रास, मग मच्छर जरी असेल किंवा एखादा साप जरी असेल किंवा एखादा शेजारी जरी असेल तरी त्याच्यापासून होणारा दुःख हा आधी भौतिक दुःख आहे. आणि दैविता अतिवृष्टी अनावृष्टी, आता हा दैविक कोपच आहे. बरेच लोकांनी प्रश्न विचारला, म्हणजे हा कोप का आला असेल? ज्यावेळी महामारी पशुपक्ष्वादिकांच्या बाबतीत होते त्यावेळी आपण फारसं चिंतन करत नाही, आणि ज्यावेळी हे संकट मानवावरती आलं त्यावेळी लोकांचे डोळे उघडले आणि असंख्य जीवजंतू ज्या जंगलामध्ये मरतात तेव्हा आपण सहज त्या डोंगराला आग लावून देतो. काही लोक जे आहेत ते सहज जाता जाता आपली काळजी घ्यायची. त्यावेळी जी महामारी होती ना ती या जगामध्ये होणाऱ्या मानवाच्या संख्येपेक्षा कितीतरी पटीने जास्त होते. त्यावेळी आपण हा विचार करत नाही. कोंबडी कुत्रीसारखी मरतात लोक. आणि जाणीवपूर्वक करणारी हत्या ती तर आपल्याला माहितीच आहे, त्याच्याविषयी मी जास्त चिंतन करत नाही. पण जाणीवपूर्वक करणारी हत्या, पशुपक्ष्वादिकांना खाणारे, अभक्ष्य भक्षण करणारे, ही हत्या तुम्हाला चालते का? हे कारण त्याचंच आहे. मागे आफ्रिकेमध्ये काही जंगलाला आग लागली काय, ती पशुपक्ष्वादिक काय किती मेले, कोट्य मेले, असंख्य मेले. त्याचं आपण चिंतन केलं का? हे चिंतन न करता आपण विचार करत आहोत. म्हणून हे खरं मूळ कारण आहे की ज्यावेळी मानवाची हानी होते, मानवाची असंख्य मृत्यू गणना जर आपण करत गेलो तर त्या योगाने आपण चिंतन जर करत गेलो तरी ते त्याचा विचार आपल्या डोक्यामध्ये येत नाही. म्हणून दैविक ज्याला म्हणतात हा दैविक कोपच आहे. अतिवृष्टी असो, काही ठिकाणी दुष्काळाने लोक मरून जातात. काही गेल्या वर्षी सगळे आपण ऐकून आहात, सगळ्यांनी तो त्रास, म्हणून त्याला आधिदैविक दुःख म्हणतात. म्हणून आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक हे तीनही ताप निवृत्त होतात. म्हणून बसवू न शके पाप
जाय त्रिविध तो ताप. त्या योगाने हे तीनही ताप निवृत्त होतात आणि पापही निवृत्त होतात. अशा स्वरूपाचं चिंतन जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या नाम घेणाऱ्या महात्म्याविषयी किंवा भक्ताविषयी नामधारकाविषयी इथे सांगितलेलं आहे. असो, यथामती अभंगाच्या 3 चरणाचा भावार्थ झाला असं समजून मध्येच भजन घेऊया. विठोबा रखुमाई 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 कसं आहे की हे जे संकट आपल्यावरती जे आलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगाने सरकारी लोक ज्या प्रयत्नाने आपल्या प्राणाची पर्वा न करता लोकांकरता मदत करत आहेत, हा रोग निवृत्त व्हावा त्याकरता किती प्रयत्नाची पराकाष्ठा करत आहेत. ते जर एवढे नियम पाळत असतील तर आपण तर हरिभक्त आहोत. त्यामुळे बुक्का लावणे किंवा हार घालणे हा प्रकार न करता किंवा आत्ताच्या भाषेमध्ये सोशल डिस्टन्सिंग ठेवून एक सामाजिक अंतर, कोणतं अंतर? शारीरिक अंतर, मानसिक नाही. मनाने आम्ही एकत्र आहोत. शारीरिक अंतर ठेवून हा उपक्रम कसं पाडता येईल आणि लोकांना काहीतरी श्रवण घडावं. आता वास्तविक माझ्याकडून काही श्रवण घडेल असं मला वाटत नाही, परंतु आदरणीय मालकांनी आज्ञा केल्यामुळे तिथे या नारदाच्या गादीवरती उभं राहून बोलण्याचं धाडस मी इथे करत आहे. म्हणून या सरकारी नियमांचं उल्लंघन न होता हे जे धार्मिक कार्य किंवा ही कीर्तन मर्यादा आहे किंवा ही कीर्तन परंपरा आहे हे आपण पार पाडणार आहोत. असो, इथे मात्र नामधारकांना त्यांनी नाम घेतल्याबरोबर त्या ठिकाणी असलेले रोग, भवरोग, तीनही कर्म, पाप, जन्ममरणादी अनर्थ परंपरा आणि माया ही निवृत्त होत असते. जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांनी सुरुवातीला सांगितलेली जी मालिका आहे त्याचं शेवटचं टोक सांगतो मी. स्वस्वरूपाचं अज्ञान, शरीराला कारण जे असणारं जे आपलं पापपुण्य किंवा शरीर दुःखाला कारण असलं शरीर आणि त्याची जी परंपरा आहे सरते शेवटी स्वस्वरूपाचं अज्ञान, ते अज्ञान निवृत्त करावं लागतं. आणि ते अज्ञान निवृत्त करण्याकरता त्याची मोठी सरणी आहे किंवा त्याची प्रक्रिया मोठी आहे. ते लागलंच गुरूंकडे गेलो आणि मग त्यांच्या चरणावरती डोकं ठेवलं आणि मग काहीसा काल घालवला आणि लगेच ताबडतोब अज्ञान दूर झालं आणि मग बोध झाला, असा प्रकार नाही. त्याकरता तो अधिकार संपन्न असावा लागतो, ज्याने या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म उपासना करून मल विक्षेपादी दोष निवृत्त करून श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्वपदार्थ शोधन, विवेक, वैराग्य, समाधी षटक या साधनांनी संपन्न होऊन जो आवरण निवृत्तीर्थ शिरुगुरूकडे जाऊन अगरबत्ता धारण करून तन मन धनाने त्यांना शरण जेव्हा जाईल आणि ते श्रीगुरु सुद्धा श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू या गुणांनी संपन्न जर असतील तर अशा श्रीगुरूंनी, अशा सद्गुरूंनी जर आपल्याला बोध केला तर काना वचनाची या भेटी सरिसाची पैकी वस्तू होऊन उठी कोणी एकच. बस त्यांच्या उपदेशाचा
आणि आपल्या कानाची भेटी अधिकार संपन्न शिष्य, अधिकार संपन्न श्रीगुरु त्यांच्या वचनाचा आणि अधिकार संपन्न शिष्याच्या कानाचा संबंध झाल्याबरोबर सरिसाची पै ही होती. पण ही परंपरा जेवढी मी अर्ध्या मिनिटात बोललो तेवढी अर्ध्या मिनिटाची नाहीये. एक एक दोष घालवण्याकरता एक एक जन्म घ्यावा लागेल. एक मल दोष निवृत्त करण्याकरता तुम्हाला जन्मच्या जन्म घ्यावे लागतील. इन्स्टंट नाही येते. मी काल माळ घालावी, लगेच गुरुंकडे जावं आणि उद्दामपणाने गुरुंना प्रश्न करावा, मी ती भाषा वापरत नाही. अभिनयाची मर्यादा आहे. पण असं होत नाही. त्याकरता काही धीर धरावा लागतो. म्हणून यथाकाल आपण सर्व साधनामध्ये प्रवृत्त झाल्यानंतर आपल्या ठिकाणी असणारी बलविक्षेपादी दोष निवृत्त केल्यानंतर मग आपल्या ठिकाणी असणारं अज्ञान हे दूर होतं. ते अज्ञान आणि ते दूर होण्याकरता प्रसंगी वेदांत शास्त्रामध्ये या अज्ञानालाच किंवा या मायेलाच बरीचशी नावं आहेत. त्याचा विस्तार मी पुढे सांगतोच. पण ही जी जन्ममाळाला किंवा अनर्थ परंपरेला कारणीभूत असणारी जी माया, ती माया जर भगवंताचं नाव जर आपण घेतलं तर ती पायाला लागते, असं जगद्गुरु तुकाराम महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगतात. तुका म्हणे माया, तुका म्हणे माया, तुका म्हणे माया, माया होय दासी लागे पाया, ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी इथे माया असा शब्द प्रयोग केलेला आहे. पण या मायेला अनेक नाव आहेत. काही ठिकाणी माया ही प्रधान या नावाने संबोधली जाते. प्रकृती आहे, अविद्या आहे, अज्ञान आहे, शक्ती आहे, अशी तिची नाव आहे. आता प्रधान जर म्हटलं तर ती तिची स्वतंत्र व्याख्या आहे. ज्यावेळी सगळ्यांचे जे कर्म आहेत हे सगळ्यांचे कर्म प्रलयकाली त्या आपापल्यामध्ये लीन होऊन सरती शेवटी जे उदासीन अवस्था असते त्या काळाला असणारी जी माया आहे तिला प्रधान असे म्हणतात. आणि प्रकृती सृष्टी उत्पन्न करते म्हणजे जो तमोगुण प्रधान असणारी जी स्थिती आहे तिला प्रकृती असे म्हणतात. आणि माया ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी इच्छा आणि दुर्गट पदार्थ निर्माण करणारी तिला माया असे म्हणतात. अविद्या ब्रह्मविद्येने जी निवृत्त होते तिला अविद्या असे म्हणतात. शक्ती ही स्वतंत्र कधीही राहत नाही, ही म्हणून तिला शक्ती असं म्हटलेलं आहे. म्हणून हे जे अज्ञान आहे ते अज्ञान ज्ञानाने निवृत्त होते किंवा अज्ञान हे
स्वस्वरूपाला आच्छादन करते म्हणून त्या मायेला अज्ञान असं म्हणते. अशी एकूण नावं आहेत त्या मायेला. मग यापैकी कोणती माया आपल्या पायाला लागते त्याचं चिंतन आपल्याला करायचं. त्याने म्हटलं की नित्य स्मरता हरी मग ती माया काय करी, किंवा दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते माया मेतान तरंती ते, असं म्हटलेलं आहे. पैकी जन्म मरणाच्या अनर्थ परंपरेला कारणीभूत असणारी आवरण शक्तिमती माया झाल्याबरोबर निवृत्त होते. बरं ऐका बरं का, काय सांगितले? प्रधान नाही, प्रकृती माया नाही, अविद्या नाही, शक्ती नाही. मग काय तर जन्म मरणाला कारणीभूत असणारी, अनर्थ परंपरेला कारणीभूत असणारी जी आवरण शक्तिमती जी माया आहे ती ज्ञान झाल्याबरोबर निवृत्त होते आणि विक्षेप शक्तिमती माया ही दासी होऊन आपल्या पायाला लागते. कोणाच्या? नामधारकाच्या. आणि ती एवढी लीन होते की नामधारकाला जगत सत्यत्वाविषयी भ्रम निवृत्त करण्याला समर्थ राहत नाही. मग त्याला विषयी भ्रम निर्माण होत नाही. अशी ही विक्षेप शक्तिवती माया ती दासी होती आणि पायाला लागते. किती लीन होते की आपण जगसत्य आहे या संदर्भात चिंतन किंवा विवेचन करू शकत नाही. ती समर्थ राहत नाही, त्याला त्याच्यावरती घाला घालू शकत नाही. कसं? सुरुवातीला आता सांगितल्याप्रमाणे नित्य स्मरता हरी मग ती माया काय करी, किंवा दैवी हेशा गुणमयी, ही गुणमयी माया. मम योनीर महद्ब्रह्म, त्या मायेला असं म्हटलं. ती माया गुणमयी जरी असली तर ती माझी आहे आणि माझ्या अधीन आहे. आणि माझ्या अधीन असल्या कारणास्तव ती माझी आज्ञाधारक आहे. आणि माझी आज्ञाधारक असल्या कारणास्तव माझे जे नाव घेतात त्यांना ती बाधू शकत नाही. म्हणून तुम्ही देवाचं नाव घ्या. त्याचं नाव जर घेतलं तर तुमच्या ठिकाणी रोग, हा कोरोनासारखा महान विषाणू हा तर क्षुल्लक गोष्ट आहे याच्यापुढे, या नामापुढे. म्हणून हे नामचिंतन आपण केलं पाहिजे. आणि ते नामचिंतन पोट तिडकीने केलं पाहिजे, वरवर नाही. पोट तिडकीने केलं पाहिजे. ठाईचं बैसुनी करा एक चित्त आवडी अनंत बाळबावा. काल तुम्ही चिंतनामध्ये ऐकलं हरिभक्तीपरायण आमचे सच्चिदानंद महाराज त्यांनी कालच्या कीर्तनामध्ये सांगितलं की द्रौपदीने ज्यावेळी धावा केला त्यावेळी वैकुंठ निवासा, क्षीरसागर अशी काही नावं घेतली. पण ज्या म्हणाली त्यावेळी देव मात्र तत्क्षणी तिथे प्रकट झाला. तुम्ही मामाला बोलवता, काकाला बोलवता, दादाला बोलवता. देव हा काका मामा यांच्या रूपाने येणार नाही. तुम्ही देवाला कैसा आहे, कैसा मी तो याच्याला मीच म्हणून. वृत्ती प्रभाकराच्या प्रत्यक्ष प्रमाणाच्या विवरणामध्ये ज्यावेळी जे चिंतन किंवा जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रिया संदर्भात ज्ञानेश्वरीमध्ये 9व्या अध्यायामध्ये एपिम्य देवता भक्ता यजन्ते शब्द यान्विता तेपि मामेव कौंतेय यजन्ते अविधिपूर्वकम, किंवा विधिपूर्वकम, पण त्याचा अन्वयार्थ अविधिपूर्वकम. ती माझी भक्ती तुम्ही माझ्या स्वरूपात जर केली नाही तर ती अविधिपूर्वक होते असं त्यांनी म्हटलं. तसंच मला तुम्ही कोणत्याही बांधावरच्या भूताला अनुषंगून हाक मारू नका. मला माझ्या नावानेच हाक मारा तर मी तिथे प्रकट होऊ शकतो. म्हणून तुका म्हणे माया होय दासी लागे पाया, असा हा नामधारकाला अत्यंत सुलभ, सर्वश्रेष्ठ, सर्वाधिकार सेव्य, निश्चित फल पर्यवसायी आणि सगळ्यांना तारून नेणारा असा हा सगळ्यात सोपं नाम हे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी विठोबाचं नाम हे जगाला घ्यायला सांगितलेलं आहे. असो, यथामती माझ्या अल्पशा बुद्धीने या अभंगावरती चिंतन करण्याचा योग
आदरणीय वेदशास्त्र संपन्न सद्गुरू श्री साखरे महाराज यांच्या परंपरेमध्ये काही ज्ञानग्रहण करण्याचा जी संधी मिळाली, जो आमचा काळ गेलेला आहे, त्यामुळे आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की असे महान सद्गुरू मिळणं खरोखरच आपल्याकडे फार मोठं पुण्य असावं लागतं. तर अशा परंपरेची किंवा अशा परंपरेचा हात आपण धरू शकतो आणि त्या मार्गाने आपण जाऊ शकतो. आणि ही परंपरा अत्यंत शुद्ध स्वरूपाची आहे, सात्विक स्वरूपाची आहे, चोखाळलेली आहे, कुठेच तिला डाग नाही. त्याचं कारण आळंदीमध्ये साधकाश्रम आहे. साधकाश्रमामध्ये ज्यावेळी एखादा शिष्य किंवा एखादा व्यक्ती आश्रमामध्ये येतो त्यावेळी गुरुवर्य महाराज त्यांना बोलत असतात की तू कशा करता इथे आला. तर महाराज तू सांगतो की मला मृदंग शिकायचं आहे, मला गायन शिकायचं आहे. मग महाराज त्याला परकड वृत्तीने सांगत असत आणि तेच योग्य आहे. ते काय सांगतात की तू जे बोचका आणलेला आहे, तुझा जो बिराण आणलेला आहे तो तू उचल आणि इंद्रायणीच्या पलीकडे. इथे मात्र एवढं, इथे आम्ही फक्त उद्धाराच्या गोष्टी शिकवतो. इथे तुम्हाला कीर्तन पण शिकवत नाही, म्हणजे तुम्हाला गायन नाही, वादन नाही, कीर्तन नाही, म्हणजे लौकिकाचा भाग कोणताच नाही. जिथे विसंवादी भ्रमातल्या गोष्टी तर नाहीच, पण संवादी भ्रमातल्या गोष्टी सुद्धा शिकवत नाही. तुझा केवळ उद्धार करून घ्यायचा असेल तर आणि तरच आश्रमामध्ये राहा, नाहीतर मग घरी जा. म्हणून लौकिकता इथे शिकवली जात नाही. अशा शुद्ध परंपरेचे पाईक आम्ही आहोत, त्यामुळे आम्ही भाग्यवान आहोत. असो, त्या परंपरेचं जे आम्ही शिकलेलं आहे, जे योग्य आहे ते माझ्या श्रीगुरूंचं आहे. आणि ज्या बालबुद्धीने माझ्याकडून काही चुकीच्या प्रक्रिया किंवा चुकीचे शब्द अपशब्द गेले असतील तर ते माझ्या बुद्धीचा दोष आहे. ते दोष मला माझ्या पदरामध्ये द्या. ते मी माझ्या श्रीगुरूंकडे जाऊन त्याची सुधारणा करून त्याचा अभ्यास निश्चित करेन. असो, यथामतीच इथे अभंगाचा भावार्थ झाला आहे असं समजून ज्ञानेश्वर महाराजांचं भजन घ्यायचे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर तुका
आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हा चालू असलेला उपक्रम आहे। वास्तविकता आमचा हा मित्रवर्ग आहे। आमचे मुक्तानंद महाराज, गिरिधर महाराज, आमचे निलेश म्हात्रे, मिलिंद म्हात्रे आणि आपल्या महाराष्ट्रातील नामवंत उत्तम मृदंगवादक ध्रुपद धमारचे विवेकानंद, या लॉकडाऊनचा एक चांगला फायदा झाला आम्हाला।
लॉकडाऊनचा एक चांगला फायदा असं झाला की सगळे कलाकार एकत्र मिळाले, तर विवेकानंद महाराज आम्हाला आज घरी भेटले नसते, हा एक फायदा आहे. आणखीन एक सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे की या फेसबुकच्या माध्यमातून आता ज्या आमच्या ज्या ताई आहेत कोमल सुर्वे, त्यांचा हा जो ज्ञानाई पेज आहे, या पेजच्या माध्यमातून हे कीर्तन करण्याची संधी आम्हाला आता ही जी मिळत आहे, खरोखर ह्या आधुनिक तंत्रज्ञानाचा सदुपयोग करून घेतला आहे. पण इथे येण्याचा हा जो योग आहे, तो योग कसा आला तर आमचे परममित्र, आमचे वडील बंधू म्हणा, त्यांचा ज्येष्ठ बंधूच, आमचे गुरुबंधूही आहेत, ज्येष्ठ बंधूही आहेत, आमचे ओक महाराज. या ओक महाराजांनी बदलापूरचे आमचे आहेत, त्यांनी आम्हाला फोन करून करून सांगितलं की तुम्ही या फेसबुकवरती, या ज्ञानाई पेजवरती आपण या आणि कीर्तन करा, त्या योगाने आपला अभ्यासही होईल आणि लोकांना कळू द्या. वास्तविकता अशी आहे की लोकांना उपदेश करावा असा काही प्रकार नाही, परंतु कीर्तन केल्यानंतर अभ्यासाला प्रवृत्ती मिळते, प्रेरणा मिळते, त्या योगाने चिंतन घडत असतं. हा एक उदात्त भाव डोळ्यासमोर ठेवून लहान मुलांना प्रेरणा कशी मिळावी किंवा नवोदित कीर्तनकारांनी अभ्यास करावा, त्यांना प्रेरणा मिळावी, याकरता आमचे ओक महाराज, आमचे ज्येष्ठ गुरुबंधू, ज्येष्ठ बंधू म्हणा, यांनी आम्हाला प्रेरणा दिली. त्या योगाने आम्ही इथे 2 शब्द बोलू शकलो, त्यांचेही आभार आहे. असो, इथेच कीर्तनाला विराम देऊन आपण थांबूया. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय 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 विठ्ठल, जय जय सद्गुरु साखरे महाराज, गोपाल कृष्ण भगवान